आरटीआय अपीलची मोठी कारवाई, शुल्क स्वीकारण्यास नकार, माहिती अडवली. हिंगणा वनपरिक्षेत्रावर गंभीर आरोप. हिंगणा तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन आणि बोनस वितरणासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी नागरिक गजानन वामनराव ढाकुलकर यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्रथम अपील अर्ज ईमेलद्वारे सादर केला आहे. या अपीलमध्ये त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगणा कार्यालयातील जनमाहिती अधिकारी PIO यांनी जाणीवपूर्वक विलंब केला. तसेच शुल्क मागणीपत्र उशिरा पाठवून प्रत्यक्ष शुल्क भरण्यास गेले असता PIO उपस्थित नाही, सही लागते असे सांगून शुल्क स्वीकारण्यास नकार दिला असा गंभीर आरोप केला आहे. अपीलकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर RTI अर्ज 19 डिसेंबर 2025 रोजी सादर करण्यात आला होता. मात्र शुल्क मागणीपत्र दिनांक 6/1/2026 असून ते प्रत्यक्षात 10/1/2026 रोजी प्राप्त झाले. त्यामुळे प्रक्रियेत अनावश्यक दिरंगाई झाल्याचे त्यांनी नमूद केले. तेंदूपत्ता संकलन, बोनस वितरण रजिस्टर, आदेश, चौकशी अहवाल अशा आर्थिक व्यवहाराशी संबंधित संवेदनशील माहिती मागवण्यात आली असून माहिती देण्यास होत असलेली टाळाटाळ ही माहिती लपवण्याच्या हेतूने होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अपीलकर्त्याने प्रथम अपीलीय अधिकारी माननीय श्री YS काळे, सहाय्यक तेंदुआ कॅम्पा, नागपूर वन विभाग यांच्याकडे माहिती देण्याचे आदेश सांगितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती तसेच संबंधित PIO विरुद्ध शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची शिफारस आणि संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही माहिती सार्वजनिक हिताची असल्याने ती ठराविक कालमर्यादित उदाहरणार्थ 7 दिवसात देण्यात यावी अशी ठाम भूमिका अपीलकर्त्याने केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता वन विभाग पुढे काय भूमिका घेतो याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर लक्ष्मणराव घवघवे.